press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम एक नया पाठ के बारे में जानेंगे। यानी पाठ से पहले मैंने आपको कुछ पूछना चाहती हूँ और अनेक लोग आपको पूछते रहते हैं। यानी अब आप तुम छोटे बच्चे हो, है ना। आपको पूछते हैं बड़े होने के बाद तुम क्या होने के लिए पसंद करते हो, तुम क्या होते हो, है ना। यानी पापा या मम्मी ने आपको घर में पूछते, नहीं तो दादा दादी आपको पूछते हैं बड़े होने के बाद तुम क्या बनते हो, आप क्या बनना चाहते हो, है ना। इसी प्रकार आप तो सुने रहते हो। ಅಂದರೆ ನೀವೀಗ ಚಿಕ್ಕವರಿದ್ದೀರಿ, ನಿಮಗೆ ಹಲವಾರು ಜನ ಕೇಳಿರ್ತಾರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಆಗಿರ್ಬೋದು। नहीं तो स्कूल में अध्यापक आपको पूछते हैं आप बड़े होने के बाद क्या होने को पसंद करते हो। ಅಥವಾ ನಿಮಗೆ ಸ್ಕೂಲಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೇಳಿರ್ತಾರೆ ನೀವು ದೊಡ್ಡವರಾದ್ಮೇಲೆ ಏನಾಗಬೇಕು ಅಂತ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಿ ಅಂತ, होताने। जब तुम बताते हो मैं डॉक्टर बनता हूँ, मैं टीचर बनता हूँ, मैं पुलिस बनता हूँ, अल्वा नानु डॉक्टर ಆಗ್ತೀನಿ, ನಾನು पुलिस ಆಗ್ತೀನಿ। नहीं तो और कुछ बच्चे बोलते हैं मैं सैनिक बनता हूँ, मैं अपनी देश की रक्षा करता हूँ, है ना। इसी तरह आप क्या करते हो, उत्तर देते हो, पूछे हुए प्रश्न को आप उत्तर देते हो। इसी बात का यहाँ चल रहा है, यानी इसी विषय के बारे में यहाँ पाठ है। पाठ 4 पापा, है ना। पापा जब बच्चे थे। पाठ का नाम है पापा जब बच्चे थे। देखो यानी यहाँ पर भी मैंने आपको जो बताई ना, यही विषय पर पाठ आरंभ होता है। अंत में वहाँ क्या बनते हैं, है ना। जो पापा अंत में क्या बनने को पसंद करते हैं और क्या निर्धार करते हैं, यहाँ इस पाठ में आप जानते हो। इस पाठ के लेखक हैं अलेक्जेंडर रस्किन। इस पाठ के लेखक हैं अलेक्जेंडर रस्किन। पाठ के लेखक हैं अलेक्जेंडर रस्किन, है ना। कवि इस पाठ में बता रहे कि आप जो छोटे बच्चे थे उस समय आपके मन में बड़े होने के बाद क्या बनना चाहते थे, इस विषय के बारे में आपको बता रहे हैं। अच्छा बच्चों, मैंने आप पाठ आरंभ कर रही हूँ। आप क्या करना है, मैं पहले पाठ पढ़ती जाती हूँ, आप भी क्या करना है, ध्यान से सुनना और पुस्तक देखना है ना। नाउ यू ओपन पेज नंबर 22। नाउ यू ओपन चिल्ड्रन पेज नंबर 22। पाठ 4 पापा जब बच्चे थे। पापा जब छोटे थे तो उनसे अक्सर पूछा जाता था बड़े होकर तुम क्या बनना चाहते हो। पापा के पास जवाब हमेशा तैयार होता, मगर उनका जवाब हर बार अलग अलग होता था। शुरू में पापा चौकीदार बनना चाहते थे। उन्हें यहाँ सोचना बहुत अच्छा लगता था कि जब सारा शहर सोता है चौकीदार जागता है। उन्हें यहाँ सोचना भी अच्छा लगता था कि जब बाहर कोई सोया हुआ हो वहाँ खूब शोर मचा सकते हैं। उन्हें पक्का यकीन था कि बड़े होकर वहाँ चौकीदार बनेंगे। लेकिन एक दिन अपने चटकदार हरे तेल को लिए आइसक्रीम वाला आ गया। भाई वाह, पापा आइसक्रीम वाला बनेंगे, वहाँ ठेले को लेकर घूम भी सकते हैं और जितना मन चाहे उतनी आइसक्रीम भी खा सकते हैं। पापा ने सोचा मैं एक आइसक्रीम बेचूंगा तो एक खुद खाऊंगा, छोटे बच्चों को तो मैं
मुफ्त में आइसक्रीम दिया करूँगा। जब पापा के माता पिता ने यहाँ सुना कि वहाँ आइसक्रीम बेचने वाला बनना चाहते हैं तो उन्हें बहुत हैरानी हुई। उन्हें यह बात बहुत मज़ेदार लगी और वे खूब हंसे। लेकिन पापा इसी बात पर अड़े रहे कि वह यही काम करेंगे। फिर एक दिन रेलवे स्टेशन पर पापा ने एक अजीब आदमी को देखा। यह आदमी इंजनों और डिब्बों से खेल रहा था, लेकिन यहाँ डिब्बे और इंजन खिलौने नहीं बल्कि असली थे, असली। कभी वहाँ प्लेटफॉर्म पर उछलकर आ जाता तो कभी डिब्बों के नीचे चला जाता। वहाँ कोई बहुत अजीब और मज़ेदार खेल खेल रहा था। पापा ने पूछा, यहाँ कौन है? उन्हें बताया गया, यह शंटिंग करने वाला है। शंटिंग किसे कहते हैं? पापा ने पूछा। जब रेलगाड़ी अपनी यात्रा पूरी कर लेती है तो उसे अगली यात्रा के लिए तैयार करना होता है। रेलगाड़ी की साफ सफाई की जाती है। इंजन को घुमाकर ईंधन पानी भरा जाता है। इसे शंटिंग कहते हैं। पापा को बताया गया। बस पापा को पता चला गया कि वहाँ क्या बनेंगे। वहाँ तो रेलगाड़ी के डिब्बों की शंटिंग करेंगे। इससे भी ज़्यादा मज़ेदार और क्या हो सकता है? जाहिर है कि कुछ भी नहीं। जब पापा ने कहा कि वहाँ शंटिंग करने वाला बनेंगे तो किसी ने उनसे पूछा, मगर तुम तो कहते थे कि तुम आइसक्रीम बेचने का काम करोगे। अब आइसक्रीम बेचने की काम क्या होगा? यह सचमुच समस्या थी। पापा ने शंटिंग करने वाला बनने की सोच ली थी, मगर आइसक्रीम बेचने का चटकदार हरा पेला भी वह नहीं गंवाना चाहते थे। आखिर उन्होंने रास्ता निकाल लिया। पापा ने जवाब दिया, मैं शंटिंग करने वाला और आइसक्रीम बेचने वाला दोनों बनूंगा। यहाँ तक रहेंगे। अब हम क्या करेंगे, इस पाठ का सविस्तार रूप देखेंगे, यानी इस पाठ का मैं विश्लेषण करना चाहती हूँ। पापा जब छोटे थे, यानी यहाँ पर पापा जब छोटे थे, जिनके पापा जब छोटे थे अंदर तुम्बा ಚಿಕ್ಕೋರು ಇರುವಾಗ, छोटे थे ಅಂತಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ। तो उनसे अक्सर पूछा जाता था, ಕೇಳ್ತಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ, बड़े होकर तुम क्या बनना चाहते हो। उनसे पापा से पूछते थे कि बड़े होकर तुम क्या बनना चाहते हो। बड़े होकर ದೊಡ್ಡವನಾದ್ಮೇಲೆ ನೀನು ಏನಾಗಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡಿದೀಯಾ। है ना, यहाँ पर छोटा बड़ा क्या होते हैं, विलोम शब्द होते हैं। छोटा ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ಅಂತ, इसका विलोम शब्द होता है बड़ा, यानी छोटे थे। जब उनको अक्सर पूछते थे बड़े होने के बाद क्या बनना चाहते हो, ದೊಡ್ಡವರಾದ್ಮೇಲೆ ನೀವು ಏನಾಗಬೇಕಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದೀಯಾ। पापा के पास जवाब हमेशा तैयार होता। तैयार यानी रेडियागी इट्कोंडिर्तिद्रु। हमेशा ऑलवेज यावाग्लू हमेशा तैयार होता था, मगर उनका जवाब हर बार अलग अलग होता था। यानी प्रश्न पूछते ही उसके उत्तर देने को पापा हर समय तैयार रहते थे। फिर परंतु वहाँ उत्तर क्या होता था, अलग अलग होता था। वे देने वाले उत्तर अलग अलग होता था। ಯಾವಾಗನ ಕೇಳಲಿ ಏನಾದರೂ ಕೇಳಲಿ ಅದಕ್ಕೆ ಆನ್ಸರ್ನ ರೆಡಿಯಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಿದ್ರು। ಬಟ್ ಪ್ರತಿ ಸಾರಿನೂ ಕೂಡ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಅದು ಆನ್ಸರು ಚೇಂಜ್ ಆಗೇನೆ ಇರ್ತಿತ್ತು। ನೀವು ಕೂಡ ಹೇಳ್ತೀರಿ, ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗೆ ಬಂದಾಗ ಹೇಳಿರ್ತೀರಿ,
ನಾನು ಪೊಲೀಸ್ ಆಗ್ತೀನಿ ಅಂತ. मतिन यावागो और एक कुछ दिन छोड़कर पूछे तो जब आपसे उत्तर होता है कि मैं डॉक्टर बनता हूँ, है ना. आपके पास भी उत्तर अलग अलग होता है. हम समझ में नहीं पाते कि हम बड़े होकर क्या बनते हैं ಅಲ್ವಾ. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಮುಂಚಿತವಾಗ್ಲೇ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ನಾನು ಹಾಗಾಗಬೇಕು, ನಾನು ಇದು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಬಟ್ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿರೋ ಥರನೇ ಲೈಫಲ್ಲಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತೂ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದು ಆಗೋದು ಇಲ್ಲ. ಕೆಲವು ರೇರ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ರೇರು ಅಂದರೆ ತುಂಬ ಕಡಿಮೆ. ನಾವು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀವೋ ಅದೇ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ. शुरू में पापा चौकीदार बनना चाहते थे. चौकीदार यानी वॉचमैन. शुरू में आरंभ में वो चाहते थे कि चौकीदार बनना. चौकीदार यानी ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ದ್ವಾರಪಾಲಕ ಅಂದರೆ ನೈಟ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ನೈಟ್ ಟೈಮಲ್ಲಿ ವಿಜಲ್ ಹಾಕೋದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ನೈಟ್ ಎಲ್ಲ ಜನರು ಮಲಗಿದ ನಂತರ ಇಡೀ ಒಂದು ಏರಿಯಾನ ಕಾಯ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಚೌಕಿದಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ದ್ವಾರಪಾಲಕ, ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಚೌಕಿದಾರ್ ಯಾನಿ ವಾಚ್ಮ್ಯಾನ್. ಚೌಕಿದಾರ್, ವಾಚ್ಮ್ಯಾನ್. ಚೌಕಿದಾರ್ ಯಾನಿ ವಾಚ್ಮ್ಯಾನ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ದ್ವಾರಪಾಲಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. चौकीदार बनना चाहते थे. उन्हें यहाँ सोचना बहुत अच्छा लगता था कि जब सारा शहर सोता है चौकीदार जागता है. उनको यहाँ बहुत ही अच्छा लगता था क्योंकि सारे लोग रात में क्या करते रहते हैं, सोए रहते हैं. उस समय यानी आ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲಿ कौन जागते रहते हैं, चौकीदार जागता है ना. चौकीदार जागता ಅಂದರೆ ನೈಟು ಫುಲ್ ಎಲ್ಲ ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಎದ್ದಿರ್ತಾರೆ, ಎಚ್ಚರವಾಗಿರ್ತಾರೆ. उन्हें यहाँ सोचना भी अच्छा लगता था. उनको इस तरह ಯೋಚನೆ भी यानी सोचना, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಅದು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಅಚ್ಚ ಲಗ್ತತೆ ಅಂದರೆ ಚೆನ್ನಾಗಿ, ಅಚ್ಚ ಬುರ. ಅಚ್ಚ यानी ಒಳ್ಳೆಯದು, ಬುರ ಕೆಟ್ಟದು, है ना. अच्छा बुरा यह भी विलोम शब्द होता है. अच्छा लगता था कि जब हर कोई सोया हुआ हो वह खूब शोर मचा सकते हैं. उन्हें पक्का यकीन था कि बड़े होकर वहाँ चौकीदार ही बनेंगे. ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು, यानी बड़े होकर मैं चौकीदार ही बनूंगा. लेकिन एक दिन अपने चटकदार हरे पेले को लिए आइसक्रीम वाला आ गया. एक दिन यानी गले में आइसक्रीम बेचने वाला आ गया. भाई वहाँ पापा आइसक्रीम वाला बनेंगे. तब उनके मन में सोच रहे थे कि यानी पापा ने सोच रहे थे कि मैं आइसक्रीम वाला बनेगा. आइसक्रीम वाला बेचने को देखकर मैं आइसक्रीम वाला बनूंगा कर सोचते हैं. वहाँ पेले को लेकर घूम भी सकते हैं और जितना मन चाहे उतने आइसक्रीम भी खा सकते हैं. टेले यानी भोजन के सामग्रियों को हम टेले कहते हैं. ಅಂದರೆ ನಾವೇನು ಔಟ್ಸೈಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅಥವಾ ಔಟ್ಸೈಡು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಲಂಚ್ ಬಾಕ್ಸ್ ಕೂಡ ತೊಗೊಂಡೋಗ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ ಟೈಮ್ ಸಿಗುತ್ತೋ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಊಟನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಿರೋದನ್ನು ನೋಡಿ ಏನಿ उस आदमी को देखकर पापा ने क्या सोचते हैं, मैं भी आइसक्रीम वाला बनूंगा, है ना. जितना मन चाहे उतनी आइसक्रीम भी खा सकते हैं. ನನಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ನಾನು साथ साथ मुझे जितना चाहे उतना आइसक्रीम भी खा सकता हूँ, है ना. पापा ने सोचा मैं एक आइसक्रीम बेचूंगा, एक खुद खाऊंगा. एक आइसक्रीम बेचूंगा, एक खुद खाऊंगा. खुद यानी स्वयं, खुद स्वयं, सेल्फ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. खुद इसका और एक अर्थ होता है स्वयं यानी
ಸೆಲ್ಫ್. ಸ್ವತಃ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನೇನೇ ಅದನ್ನು ತಿಂತೀನಿ ಅಲ್ವಾ. जिसका और एक अर्थ होता है स्वयं, यानी ನಾನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದನ್ನು ಮತ್ತು ಅದನ್ನು ನಾನು ಒಂದನ್ನು ತಿಂತೀನಿ. छोटे बच्चे को तो मैं मुफ्त में आइसक्रीम दिया करूँगा. मुफ्त यानी फ्री, मुफ्त फ्री. मैं मुफ्त में किसको, छोटे बच्चों को तो मैं मुफ्त में आइसक्रीम देऊँगा. मुफ्त यानी फ्री. ये छोटे बच्चों को तो मैं मुफ्त में आइसक्रीम दिया करूँगा. छोटे छोटे बच्चों को ಅಂದರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಫ್ರೀಯಾಗಿ ಐಸ್ಕ್ರೀಮ್ನ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. जब पापा के माता पिता ने यहाँ सुना कि वहाँ आइसक्रीम बेचने वाला बनाना चाहते हैं तो उन्हें बहुत हैरानी हुई. हैरानी यानी आश्चर्य. हैरान, हैरान यानी आश्चर्य. उनको वहाँ आश्चर्य होता है. क्यों? पापा ने मैं आइसक्रीम वाला बनता हूँ कहकर इस बात को सुनकर पापा के माता पिता ने हैरानी हुए. उन्हें यहाँ बात बहुत मज़ेदार लगी और वे खूब हंसे, लेकिन पापा इसी बात पर अड़े रहे कि वह यही काम करेंगे. उन बातों को देखकर बहुत ही मज़ेदार, मज़ेदार यानी ಫನ್ನಿ ಅನಿಸ್ತು ಅವ್ರಿಗೆ. ಇದು ಮಜೆದಾರ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಫನ್ನಿ, ತಮಾಷೆಯಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತು. ಮಜೆದಾರ್ ಯಾನಿ ತಮಾಷೆ. ಅವ್ರು ನಾನು ಐಸ್ಕ್ರೀಮ್ ಮಾರೋನ ಹಾಕ್ತೀನಿ, ಜೊತೆಗೆ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಗೇ ಫ್ರೀಯಾಗಿ ಐಸ್ಕ್ರೀಮ್ನ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತೀನಿ, ನಾನು ಲೈಫಲ್ಲಿ ಆದರೆ ಐಸ್ಕ್ರೀಮ್ ಮಾರೋನೇ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು उनको यानी पापा के माता पिता को मज़ेदार लगती. मज़ेदार यानी तमाशे ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಫನ್ನಿ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ. मज़ेदार लगी और वे खूब हंसे. इस बात को सुनकर यानी पापा के बात सुनकर वे हंसने लगे. पापा ने आड़े रहे कि वहाँ यही काम करेंगे. ಅವರು ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಇದೇ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. फिर एक दिन रेलवे स्टेशन पर पापा ने एक अजीब आदमी को देखे. अजीब यानी ಒಬ್ಬ ಅಪರಿಚಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. अजीब एक अपरिचित व्यक्ति. अजीब व्यक्ति को देखा. यहाँ आदमी इंजनों और डिब्बों से खेल रहा था. स्टेशन पर यानी रेलवे स्टेशन में पापा ने एक आदमी को देखता है. आदमी औरत लिंग बदली में आता है ना, आदमी औरत, माता पिता, यानी लिंग बदली है, लिंग बदली. ये क्या है, विलोम शब्द है. यहाँ होता है लिंग बदलिए, आदमी औरत है ना. जैसे ही माता पिता, माता पिता. इंजनों और डिब्बों से खेल रहा था, लेकिन यहाँ डिब्बे और इंजन खिलौने नहीं बल्कि असली थे. असली, असली यानी वर्जिनल, वर्जिनल ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ इंजनಗಳಿಂದ डिब्बा यानी आप तो ट्रेन तो देखे हैं ना, आगे क्या रहता है, इंजन रहते हैं, उसके पीछे डिब्बे रहते हैं अल्वा. ಬೋಗಿಗಳು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಮುಂದೆ ಇಂಜಿನ್ ಇರುತ್ತೆ, ಹಿಂದ್ಗಡೆ ಬೋಗಿಗಳಿರ್ತಾವಲ್ವ. उन डिब्बों से खेल रहा था, लेकिन यहाँ डिब्बे और इंजन खिलौने नहीं बल्कि असली थे. असली, असली यानी वर्जिनल. कभी वहाँ प्लेटफार्म पर उछलकर आ जाता तो कभी डिब्बों के नीचे चला जाता था, है ना. प्लेटफार्म पर उछलकर ಕೆಲವೊಂದ್ಸಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದವನು, ಇಂಜಿನಿಂದ प्लेटफार्मनिंದ आरतिद्ದ अल्वा. इंजन से प्लेटफार्म पर कूदता था और क्या करता था, डिब्बों के नीचे चला जाता था. वहाँ कोई बहुत अजीब और मज़ेदार
खेल खेल रहा था। देखो, अजीब और मज़ेदार खेल खेल रहा था। उसे देखकर पापा ने उस व्यक्ति को देखकर वहाँ खेल रहा कर समझे थे। ಆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇಂಜಿನಿಂದ ಹಾರೋದು, ಡಿಬ್ಬದ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗೋದು, ನಿಂತಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈಲ್ ಹತ್ತೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತು। पर देखो क्या है, पापा ने पूछा यहाँ कौन है। उन्हें बताया गया यहाँ शंटिंग करने वाला है। शंटिंग करने वाला यानी ट्रेन को यानी ಒಂದು ಟ್ರೈನ್ ಬಂದು ಪ್ಲಾಟ್ಫಾರಮಲ್ಲಿ ಹಾಲ್ಟ್ ಆದ ನಂತರ ಅದು ಮತ್ತೊಂದು ಪ್ಲೇಸಿಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ। यानी आपको मैं बताती हूँ शंटिंग किसे कहते हैं, पापा ने पूछा। जब रेलगाड़ी अपनी यात्रा पूरी कर लेती है तो उसे अगली यात्रा के लिए तैयार करना होता है। रेलगाड़ी की साफ सफाई की जाती है, इंजन को घुमाकर ईंधन पानी भरा जाता है, इसे शंटिंग कहते हैं। देखो, जब रेलगाड़ी अपनी यात्रा पूरी कर लेती है, अपनी यात्रा पूरी कर लेती है, ಏನು ಒಂದು ಟ್ರೈನ್ ಒಂದು ಪ್ಲೇಸಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಪ್ಲೇಸಿಗೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಎಲ್ಲಿ ಹಾಲ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಬೆಂಗಳೂರು ಟು ಹುಬ್ಳಿ ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹಾಲ್ಟ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಟ್ರೈನ್ಗಳಾದರೆ ಫುಲ್ಲು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಹುಬ್ಳಿಗೆ ಹೋಗಿ ರೀಚ್ ಆಯಿತು। ಇವಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ನಾವು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಟ್ರೈನ್ನ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನು ನಾವು ಶಂಟಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಆ ಬೋಗಿಗಳನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಇಂಜಿನಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇಂಜಿನ ತಗೊಂಡೋಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಇಂಧನ ತುಂಬಿಸ್ಕೊಳೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಅಂದರೆ ಪೆಟ್ರೋಲು ಅಥವಾ ಡೀಸೆಲ್ ಹಾಕೋದು ಇರುತ್ತಲ್ವ, ಡೀಸೆಲ್ನ ತುಂಬಿಸೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಹಾಗೆಯೇ ನೀರು ವಾಟರ್ ಫಿಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ। ಮತ್ತು ಅದೇನು ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಬೇಕು। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಈಗ 1 o'clock ಬಂದು ರೀಚ್ ಆಗಿದೆ ಅಂತಂದರೆ 1 to 3 hours ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ 5 o'clock ಅಥವಾ 6 o'clock ಹುಬ್ಳಿಯಿಂದ ಮತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರು ರೀಚ್ ಆಗಬೇಕು। ಇಡೀ ದಿನ ಅಂದರೆ 5 to ಮಾರ್ಲಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಒಂದು ಹಾಫ್ ಡೇ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಟ್ರೈನ್ ಓಡ್ತಾನೆ ಇರಬೇಕು। ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನಿರಬೇಕು, ಓಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಏನಿರಬೇಕು, ಡೀಸೆಲ್ ಇರಬೇಕು ಅದರಲ್ಲಿ। ಅಷ್ಟಲ್ದೇ ವಾಶ್ರೂಮ್ಗಳಿರ್ತವೆ ಪ್ರತಿ ಬೋಗಿನಲ್ಲಿ ಕೂಡ, ಆ ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ। ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೋಗಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಬೇಕು, ಕಸ ಗುಡಿಸಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ, ಅದೆಲ್ಲ ಆ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ। ಇದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, यानी इस सारी काम करते हैं ना, उसे हम शंटिंग कहते हैं। रेलगाड़ी की साफ सफाई की जाती है। साफ यानी क्लीन, साफ क्लीन। रेलगाड़ी की साफ सफाई की जाती है। ಟ್ರೈನನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಬೋಗಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಇಡೀ ಟ್ರೈನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೋಗಿಗಳು ಇಂಜಿನ್ ಸಮೇತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ತೊಗೊಂಡೋಗಿ ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರೆ। इंजन को घुमाकर ईंधन पानी भरा जाता है। इंजन को घुमाकर ಈ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಮತ್ತದೇನಾಗಬೇಕು, ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ಈಗ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಟ್ರೈನ್ ಬಂದಿದೆ, ಅದರದ್ದು ಮೇನ್ ಇಂಜಿನ್ ಎಲ್ಲಿದೆ, ಇಲ್ಲಿದೆ। ಈ ಕಡೆ ಸೈಡ್ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಹುಬ್ಳಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ। ಹುಬ್ಳಿಗೆ ಹೋಗಿ ಏನಾಯಿತು, ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಟ್ರೈನ್ ನಿಂತ್ಕೊಳ್ತು। ಈಗ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಂಜಿನ್, ಇಲ್ಲಿಂದ ಇದಿಷ್ಟು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಂಜಿನ್। ಈ ಇಂಜಿನ್ನ ಗುಮಾಕರ್ ಅಂದರೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಇಂಜಿನ್ನ ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದು ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ಹಾಲ್ಟ್ ಆಗಬೇಕೋ ಆ ಒಂದು ಪ್ಲ್ಯಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗೆ ಹೋಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಹಾಲ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಟ್ರೈನು। ಇಂಜಿನ್ನ ತಿರುಗಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಹೇಗೆ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಪೋ ಅಂತ ಇರುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಡಿಪೋ ಇರುತ್ತೆ। ಇಂಜಿನ್ನ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅಥವಾ ಬಂದಿದ್ದು ಪ್ಲಾಟ್ಫಾರಮ್ ಹತ್ರನೇ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅದನ್ನೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ। ಇಂಜಿನ್ನ ತೊಗೊಂಡೋಗ್ಬಿಟ್ಟು ಚೆಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗುಮಾಕರ್ ಟರ್ನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಜಿನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿಗೆ ಅಟ್ಯಾಚ್ ಮಾಡ್ತಾರೆ।
ತಗೊಂಬಂದು. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಮತ್ತೆ ಹುಬ್ಳಿ ರೀಚ್ ಆಗಿದೆ. ಈಗ ಇದು ಮತ್ತೆ ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಬೆಂಗಳೂರು ಕಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಇಂಜಿನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಗುಮಾಕರ್ ಅಂದರೆ ಟರ್ನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವಾಟರ್ ಬೇಕಾದನ್ನೆಲ್ಲ ಫಿಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಆ ಇಂಜಿನ್ನ ಜೋಡಿಸ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿಗೆ ಆ ಇಂಜಿನ್ನ ಜೋಡಿಸ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ यानी ಈ सारी काम को करने को हम क्या कहते हैं, शंटिंग कहते हैं, है ना। रेलगाड़ी की सफाई करना, इंजन में ईंधन और पानी भराना, यहाँ सारे काम को क्या कहते हैं, शंटिंग कहते हैं। पापा को बताया गया, सारी बात पापा को बताए गए। बस पापा को पता चला गया कि वहाँ क्या बनेंगे, और उसके मन में, पापा के मन में क्या हो रहा है, उन्होंने अपने मन में ही सोचने लगे हैं। देखो वहाँ क्या बनने के लिए मन में सोच रहे हैं। वहाँ तो रेलगाड़ी के डिब्बों की शंटिंग करेंगे। इस बार भी पापा की कहना और बदल गया। पहले उन्होंने क्या कहे थे, मैंने चौकीदार बनूंगा, बाद में क्या बताए गए, आइसक्रीम वाला बनूंगा। अब जो बोल रहे हैं, अब पापा बोल रहे हैं, क्या बोलते हैं, मैं डिब्बों की शंटिंग करेंगे, रेलगाड़ी के डिब्बों के शंटिंग करेंगे। देखो इससे भी ज़्यादा मज़ेदार और क्या हो सकता है, ಇದ್ರಿಗಿಂತ ಇನ್ನು ಫನ್ನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇನ್ಯಾವುದಿದೆ। जाहिर है कि कुछ भी नहीं। जब पापा ने कहा कि वहाँ शंटिंग करने वाला बनेंगे तो किसी ने उनसे पूछा, मगर तुम तो कहते थे कि तुम आइसक्रीम वाले बेचने का काम करोगे। अरे नीनु आइसक्रीम ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ಅಲ್ವಾ, अब आइसक्रीम बेचने के काम का क्या होगा, आइसक्रीम ಮಾರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಶಂಟಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। यहाँ सचमुच समस्या थी। पापा ने शंटिंग करने वाला बनने की सोच ली थी, मगर आइसक्रीम बेचने का चटकदार हरा ठेला भी वहाँ नहीं गंवाना चाहते थे। आखिर उन्होंने रास्ता निकाल लिया। उन्हें मन में सोच रहे थे, मैं पहले क्या बनना चाहता था, आइसक्रीम वाला बनना चाहता था, फिर अब मेरे मन में क्यों यहाँ सोचना आ रही, क्यों ಅಂದರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಗಳು ಉಂಟಾಗ್ತದೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮತ್ತೆ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಹಾದಿನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ। ರಾಸ್ತಾ ನಿಕಾಲಿಯಾ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಆ ಟ್ರ್ಯಾಕ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು, ನಾನೇನು ಶಂಟಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ವ, ಆ ಒಂದು ಹಾದಿನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ। पापा ने जवाब दिया, मैं शंटिंग करने वाला और आइसक्रीम बेचने वाला दोनों बनूंगा। देखो पापा ने आप बोल रहे हैं, मैं शंटिंग करने वाला और आइसक्रीम बेचने वाला दोनों काम भी करता हूँ, है ना। पापा ने अब बताए गए कि मैं आइसक्रीम बेचने वाला और रेलगाड़ी की शंटिंग करने वाला दोनों काम करने वाला बनता हूँ। आगे हम देखेंगे, यानी मैंने आपको अगले क्लास में बताती हूँ पापा ने क्या आइसक्रीम बनाने वाला बनते हैं या शंटिंग काम बनाने वाला बनता है, यानी शंटिंग के काम चुनते हैं। इस दोनों में पापा ने कौन से काम करने के लिए चाहते हैं या उनके मन में और बदलता है कि हम क्या करेंगे, उसे और एक क्लास में बताती हूँ। यानी पापा क्या बनते हैं अपने जीवन में, अंत में वे क्या बनते हैं, आइसक्रीम वाला या शंटिंग करने वाला, इस दोनों में क्या बनते हैं, या नहीं तो यहाँ दोनों के अलावा और क्या बनते हैं, यहाँ हम और एक क्लास में जानेंगे। यानी मैंने इसे पापा क्या बनते हैं, इस प्रश्न के लिए उत्तर आपको और एक क्लास में बताती हूँ बच्चों। धन्यवाद।